नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. उद्या मार्च महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे उद्याच सर्व एफ-एन-ओ मार्केटची आपल्याला मंथली एक्सपायरी देखील आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला. आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण कालपासून जे विश्लेषण केलंय त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल रिव्हर्सल झोन म्हणून दिलेली होती. ह्या दोन लेवल ज्या होत्या ह्या रिव्हर्सल झोन म्हणून दिलेल्या होत्या आणि रिव्हर्सल झोन मध्ये वर बघितलं तर 23,817 आणि 23,750 च्या आसपास 748 वगैरे अशी लेवल आपल्याला खाली दिलेली होती. तुम्हाला आज मार्केटमध्ये जी मूव्हमेंट झाली त्यानंतर लक्षात आलं असेल की मी कालच्या व्हिडिओमध्ये काल जे पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यामध्ये मी ओपनिंगलाच का सांगितलं होतं की मी ह्या पूर्ण एक्सपायरीच्या सर्व तेजीच्या मूव्हमेंट सर्व तेजीचे ज्या पोझिशन्स आहेत त्या आता मी क्लोज करतोय असं काल का सांगितलं होतं हे तुमच्या लक्षात येईल. कारण क्लोज जरी मी इथे केले असले आणि थोडंसं वर गेलं असलं आणि ते क्लोज करतानाच सांगितलं होतं की आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं कारण ही खालची लेवल होती रिव्हर्सल झोनची, वरच्या लेवलपर्यंत जाऊ शकतं, वरच्या लेवलच्याही थोडंसं वर जाऊ शकतं इथपर्यंत आपल्याला माहित होतं. पण कदाचित जर इथूनच रिव्हर्स झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅप व्हायला नको ह्यासाठी वेळेत, कारण त्याच्या आधीचे सलग 6 दिवस खूप मोठी तेजी झालेली होती आणि आता रिव्हर्सल जर होणार असेल तर आणि इथून सुद्धा होऊ शकतं कारण त्या लेवलला टच झालेलं होतं आणि म्हणून मी काल सांगितलं होतं की आता मी तेजीच्या सर्व पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेल्या आहेत, ओपनिंगलाच केल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता कालचा हाय आणि आजचा लो बघितला तर 400 पॉइंट पेक्षा जास्त आपल्याला मंदी झालेली दिसते. म्हणजे किती अप्रोप्रिएट, म्हणजे अगदी योग्य वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आता मार्केटमध्ये मी स्वतः तरी तेजीच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्यात. हा रिव्हर्सल झोन होता हे सुद्धा काल लाईव्ह मार्केटमध्ये काढून दिलेला होता आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा प्रकारे काल मूव्हमेंट झाली. आज काय झालं, आज नॉर्मली अपेक्षा काय असते, एवढी मोठं सेलिंग झालंय अपेक्षा असते की गॅप डाऊन ओपन होईल, ह्या लेवल पाशी ओपन होईल. पण जनरली मार्केटमध्ये काय असतं, मार्केटमध्ये आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न असतो. आपल्याला म्हणजे जे आपल्यासारखे सामान्य ट्रेडर असतात ह्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो हलवण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे काय केलं जातं, आज सुद्धा बघा गॅप अप ओपन झालं. आता खरं बघायला गेलं तर गॅप अप ओपन होण्याची आज काही गरज नव्हती, पण आजच्या लाईव्ह सेशनसाठी जे जे सदस्य होते सर्वांसाठी होतं आजचं सेशन, त्यांना मी सांगितलं होतं हे जितकं वर जाईल ना तितकं चांगलं आहे कारण निफ्टी आता सेल ऑन राईज झालेली आहे. म्हणजे जितकं वर जाईल सेल करायचं आहे आपल्याला, तर त्यानुसार जितक्या वर सेल करता येईल तितकं उत्तम आणि ह्या लेवलच्या जितक्या जवळ मिळेल, ह्या झोनच्या जेवढ्या जवळ मिळेल तेवढं आपल्याला सेलिंगसाठी उत्तम आहे. तुम्ही बघू शकता की थोडंसं वर गेलं त्यानंतर खाली आलं. आता एवढं खाली आल्यानंतर खरं बघायला गेलं तर पुन्हा हे टार्गेट आलं पाहिजे होतं, पण तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ द्यायचा नाहीये. मोठे जे आपल्याला ट्रेडर्स असतात, जे बिग मनी असतो त्यांना तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ द्यायचा नाही म्हणून आणखीन एक तेजी केली गेली. म्हणजे जे कमकुवत मनाचे असतील ते काय करतात, इथे आपला स्टॉप लॉस हिट करतात किंवा अरे हे काय खरं नाही म्हणून ते काढून टाकतात, मार्केटचं काही सांगता येत नाही, बरोबर, आणि पुन्हा आपल्याला खाली आलं, बरोबर. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे टार्गेटच्या अगदी जवळ असतानाच रिव्हर्सल झालं. या टार्गेटला आपल्या रिस्पेक्ट केला गेला, त्यानंतर खाली आलं. खाली येताना आपलं पहिलं टार्गेट आलेलं होतं आणि मी ग्रुपवर मेसेज टाकला की आपल्याला पहिलं टार्गेट आलेलं आहे. त्यानंतर काय झालं, त्यानंतर बरोबर दुसरं टार्गेट आलं, परत एक बाउन्स आला, दुसऱ्या टार्गेटला रिस्पेक्ट झाला, त्यानंतर इथून खाली गेलं, बऱ्यापैकी तिसऱ्या टार्गेटच्या जवळपास पोहोचलं होतं, त्यानंतर एक बाउन्स आला, या लेवलचा रेजिस्टन्स घेतला आणि खाली जात जात आपल्याला क्लोजिंग मिळाले. अर्थात क्लोजिंग थोडंसं वर मिळालंय, आपल्याला 23,486 च्या आसपास मिळालंय, म्हणजे या 500च्या लेवलच्या थोडंसं खाली इथे कुठेतरी क्लोजिंग आपल्याला
मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपल्याला सेलिंग बघायला मिळालं, ज्याची आपण कालपासून विश्लेषण करून ठेवलेलं होतं. आणि हे सुद्धा सांगितलं होतं, जर समजा ह्या दुसऱ्या लेवल पासूनच आपल्याला रिव्हर्सल कंप्लीट झालं, सॉरी इथपर्यंत दुसरंच टार्गेट आलं आणि इथूनच जर किंमत वर जायला लागली, तर मग आणखीन किंमत वर जाऊ शकते असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. पण जर दुसऱ्या टार्गेटच्या खाली गेली, तर मात्र काय होईल, दुसऱ्या टार्गेटच्या खाली जर टिकली, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, तिसरं टार्गेट जर आलं, तर मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे सेलिंग आता चालू झालंय, जरी थोडासा बाउन्स आला तरी त्यानंतर पुन्हा खालीच जाणार. म्हणजे सेल ऑन राईज आपल्याला आता अजूनही कंटिन्यू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्याच्या दिवसात आपल्याला सगळा अंदाज येऊन जाईल आणि जर काही ह्या लेवलमध्ये बदल करायचे असतील तर आपण करू शकतो. तर उद्या पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन आहे. त्याच्यामध्ये जे काय बदल असतील ते लाईव्ह मार्केटमधले बदल मी तुम्हाला सांगेन. तुर्तास आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की उद्यासाठी आपल्याला ह्याच लेवल आहेत. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा जर तुम्ही नियमित सदस्य असाल तर कालपासून आपण ह्याच लेवल देतोय, तुमच्याकडे आता ह्या लेवल असल्या पाहिजेत. आता हे झालं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. आपण आता बघूया मोठ्या टाइम फ्रेमवर, डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर मी काय सांगितलं होतं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, छोट्या टाइम फ्रेमवर मी सांगितलं होतं सेल ऑन राईज आहे निफ्टीमध्ये आणि मोठ्या टाइम फ्रेमवर मी सांगतोय की बाय ऑन डिप्स आहे निफ्टीमध्ये. आणि बाय ऑन डिप्स साठी आपण काय सांगितलं होतं की आता इथनं किंमत खाली आली तर हा रिव्हर्सल झोन आहे, या इथून तरी रिव्हर्स होऊ शकते किंमत वर, किंवा इथून खाली गेली तर ह्या ठिकाणून तरी रिव्हर्स होऊ शकते, किंवा त्याच्याही खाली गेली तर ह्या ठिकाणून रिव्हर्स होऊ शकते, किंवा त्याच्याही खाली गेली तर इथून येऊन इकडनं रिव्हर्स होऊ शकते. तर आता आपल्याला बघायचं आहे की हा बाय ऑन डिप्स असल्यामुळे मोठ्या टाइम फ्रेमवर इथून कुठून तरी खाली येऊन, आणि अर्थात काय होईल, इथून इथपर्यंत यायचं म्हणजे आपली सर्व टार्गेट तिकडची छोट्या टाइम फ्रेमवरची ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जाणार. तर त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न पडेल की तिकडे तर म्हणतोय सेल ऑन राईज आणि इथे आल्यावर मोठ्या टाइम फ्रेमवर म्हणतोय बाय ऑन डिप्स, हे कसं काय, तर ते तुम्हाला आता इथे गणित लक्षात येऊ शकेल असं मला वाटतंय. तर त्यामुळे हा रिव्हर्सल झोन होता, पहिल्या रिव्हर्सल झोनच्या वरच्या लेवलला तरी टच झालेला आहे. माझी अपेक्षा असते की ऍटलिस्ट ह्या लेवलला टच करावं. तर ह्या लेवलला जर टच झालं तर काय होईल की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आणखीन तेजी बघायला मिळेल. कधी कधी काय असतं की मार्केटचा हा जो फ्लो आहे तेजीचा एवढा असतो की ह्या लेवलपर्यंत खाली येतच नाही, इथूनच कुठून तरी रिव्हर्सल सुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळे आता आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टीनं किंवा मोठ्या टाइम फ्रेमचा विचार केला तर आता इथून थोडंसं खाली येऊन, थोडंसं म्हणण्यापेक्षा हे अंतर खूप असतं, कुठनं रिव्हर्सल होईल हे नाही सांगता येणार, पण इथून कुठून तरी आपल्याला रिव्हर्सल होऊ शकेल. आणि ज्या वेळेला इथून कुठून तरी रिव्हर्सल होईल, मी तुम्हाला वरची काहीतरी 2 असतील, 3 असतील, 4 असतील, जे काय असतील त्या त्या वेळच्या दिवसानुसार जी काय टार्गेट तयार होतील तेवढी टार्गेट मग मी तुम्हाला देऊ शकतो. तर इतकं इंटरेस्टिंग पद्धतीनं विश्लेषण मला वाटत नाही की तुम्ही कुठे आतापर्यंत वर बघितलं असेल. तर ह्या पद्धतीनं आपण आता जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आले, 1.5 महिना तर झालेला आहे. मी रोज हे विश्लेषण करतोय आणि तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि त्या कमेंट सुद्धा त्या संदर्भात केली पाहिजे. आता आपण काय करूया, पटापट बँक निफ्टी आणि ह्याचं सुद्धा बघूया, सेन्सेक्सचं सुद्धा बघूया. बँक निफ्टीमध्ये काय झालं, बँक निफ्टीमध्ये ओपनिंग नंतर बाउन्स आला, रिव्हर्सल झोनला टच झालं, रिव्हर्स झालं, बरोबर, परत खाली आलं, परत वर गेलं, परत इथे वर गेलं. हे कशासाठी होत असतं, हे ह्यासाठी होत असतं की तुम्हाला सेलिंग करायला भीती वाटावी. तुम्ही मार्केट मागचे 6 दिवस तेजीमध्ये आहे तर तुम्हाला असं वाटावं की परत मार्केटमध्ये आता तेजी होऊ शकेल. तुम्ही बाय जर केलेलं असेल आणि तुम्ही जर इथे सेल केलं नसेल, म्हणजे जसं मी काल ओपनिंगलाच केलं होतं, तुम्ही नसेल केलं, तर तुम्हाला असं वाटेल की थोडंसंच खाली आलं, एवढं येतच, आपल्याला वर जाताना आणखीन ॲव्हरेज करावं. म्हणून तुम्हाला इथे तास, दीड तास, 2 तास जे इथे आपल्याला गुंतवून ठेवलं ते त्याच्यासाठी ठेवलं होतं की तुम्ही बाय करत राहावं आणि नंतर मग काय होईल, त्यांना एक चांगली लिक्विडिटी तयार होईल की जेणेकरून ते परत सेल करून खाली आणू शकतात. एकदा तुम्हाला इथून खाली आलं, आणि बरं इथे तुम्हाला मी म्हटलं आजच्या सेशनमध्ये मी सांगितलं आणि कायम सांगतो की मार्केट जेव्हा जेव्हा
मोठी मुवमेंट करणार असतं, रिव्हर्सल करणार असतं, तेव्हा ते आपल्याला आधीच अशा खुणा देत असतं. पेड कोर्सच्या सदस्यांना हे काय आहे, इथे मी गोल केलेलं आणि इथे गोल केलेलं काय आहे हे लक्षात आलं असेल. तर अशा खुणा आपल्याला सांगत असतं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की नॉन स्टॉप आपल्याला सेलिंग झालं आणि पहिलं टार्गेट जे आहे ते अचीव झालं. तिथे सुद्धा मोठं सेलिंग झालं, दुसरं टार्गेट अचीव झालं, त्यानंतर सेलिंग झालं, ऑलमोस्ट तिसरं टार्गेट अचीव झालं, पण थोडंसं रिस्पेक्ट द्यायला वर आलं, परत खाली जाताना तिसरं टार्गेट सुद्धा टच झालं. म्हणजे तुम्ही जर हा हाय आणि हा लो बघितलात तर तुमच्या लक्षात येईल 1000 पॉईंटचं आपल्याला मंदी झालेली आहे, सेलिंग झालेलं आहे, किंमत खाली आलेली आहे बँक निफ्टीमध्ये. मग हे आपण कालच ओळखलेलं होतं की आता या पद्धतीनं होऊ शकतं. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा अजून थोडंसं खाली जाणं बाकी आहे. चौथं टार्गेट बाकी आहे. काय होतंय बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तिसऱ्या टार्गेटच्या खाली जर टिकलं तर मग चौथ्या टार्गेटचा विचार आपल्याला करावा लागेल. आता आपण पुढे जाऊया, सेन्सेक्स बघूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सगळं तसंच आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तेच सांगणार नाही. आज ओपन झालं, थोडंसं वर गेलं, खाली आलं, परत वर राहिलं. खूप काळ असं दाखवलं की आपल्याला आता मार्केटमध्ये काही होणार नाहीये, एक्सपायरी जवळ आली आहे, साईडवेज होईल की काय. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीनं स्टेप बाय स्टेप किंमत खाली आली. पहिलं टार्गेट झालंय, दुसरं झालंय, ऑलमोस्ट तिसरं टार्गेट झालं, असं आपल्याला म्हणता आलं असतं. थोडंसं वर रिव्हर्सल झालेलं आहे. कदाचित उद्या ओपनिंगलाच ही टार्गेट सुद्धा अचीव होऊ शकते आणि तिसऱ्याच्या खाली जर ब्रेकआउट झाला तर चौथं टार्गेट सुद्धा येऊ शकतं. लाईव्ह सेशनमध्ये उद्या जर चारही टार्गेट आली तर मग काय, याविषयीची माहिती लाईव्ह मार्केटमध्ये दिली जाईल. बाकीच्या सर्व सदस्यांना उद्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी लक्षात येतील. तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि इथून पुढे जात असताना एक महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही ह्या सूचना सर्व वाचू शकता. यानुसार तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल, अनेकांना ग्रुप जॉईन करायचा आहे, तर पहिलीच सूचना इथे सांगितलेली आहे. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम कुठलाही ग्रुप जॉईन करू शकता. बाकीच्या फ्री कोर्स संदर्भातली माहितीसाठी फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा या नंबरवर. या नंबरवर कुणीही कॉल करायचा प्रयत्न करू नका, कॉल स्वीकारले जात नाहीत. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करता येतील, त्याचे रिप्लाय तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. प्रीमियम ग्रुप संदर्भात माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज त्याच नंबरवर पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुप मध्ये कशा पद्धतीनं जॉईन होता येईल ते सांगितलं जाईल. पेड कोर्सची बॅच पुढच्या महिन्यात चालू होतीये, त्याचं जी माहिती असेल ती तुम्हाला ह्या वीकेंडला दिली जाईल. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची माहिती सांगितली आहे. उद्याचं म्हणजे गुरुवारचं लाईव्ह सेशन हे फक्त पेड कोर्स सदस्यांकरता असणार आहे. तर त्याची लिंक पेड कोर्सच्या ग्रुपमध्ये त्यांच्या त्यांच्या दिली जाईल. तर हे झालं महत्त्वाच्या सूचना. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. आता आपण काही स्टॉकचं आज विश्लेषण केलं होतं. काही स्टॉकमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा इथे घेऊन आलोय डेली टाइम फ्रेमवर. आपण आता स्टॉक चेक करूया कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट करतायत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आणि सर्व स्टॉक एकत्र करूया. ओके, मी काही काही स्टॉक तुम्हाला दाखवत जाईन काय होतंय. आरईसी लिमिटेड मध्ये काय झालं बघा, दुसऱ्या लेवल पासूनच आपल्याला हे आलं, रिव्हर्सल आलं आणि मी सांगितलं होतं दुसऱ्या लेवल पासून रिव्हर्सल आलं तर आता सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर त्यामुळे आरईसी लिमिटेड मध्ये आपल्याला आता सावध राहणं आवश्यक आहे. पुढची टार्गेट्स मी तुम्हाला जसं शक्य होईल तसं काढून देणार आहे. अरबिंदो फार्मामध्ये जर तुम्ही बघितलं तर अरबिंदो फार्मामध्ये काय झालंय, रिव्हर्सल झोनला आलेलं आहे. कदाचित आता काय होईल, ह्याच्या थोडंसं खाली जाऊन एक रिव्हर्सल येऊ शकतं. अरबिंदो फार्मामध्ये आपल्याला आता रिव्हर्सलची शक्यता निर्माण झाली आहे. इथून खाली येऊन जेव्हा वर जायला लागेल ना, त्यावेळेला अरबिंदो फार्मामध्ये आपल्याला संधी निर्माण होऊ शकते. आणि खालून वर जायला लागलं की आपल्याला खालनं ह्या लाईनच्या वर गेलं की आपल्याला हे पहिलं टार्गेट असेल, हे दुसरं टार्गेट असेल, ह्याच्या वर गेलं की ऍक्च्युअल टार्गेट काय असतील ते मी तुम्हाला सांगेन. तर अशा पद्धतीनं आता अरबिंदो फार्मामध्ये मुवमेंट होऊ शकते. आपण काही निवडकच स्टॉक बघूया. बाकीचे स्टॉक आपण लाईव्ह सेशन मध्ये बघत असतो. इथे सुद्धा सिप्लामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं
की दुसऱ्या लेवल पासून जर रिव्हर्सल आलं, ह्याच्या वर जर नाही टिकलं, तर आता सेलिंग येण्याची शक्यता आहे आपल्याला. ओके, तर सिप्ला मध्ये सावध होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या लेवल पासूनच सेलिंग आलेलं आहे. ओके, त्यानंतर झील मध्ये बघूया. झील आता बरेच दिवसानंतर, हा आपण पहिल्या आठवड्यात दिलेला स्टॉक होता. मागचे 2 आठवडे तो ह्याच एरियामध्ये फिरत राहिलाय. आता ह्याच्या जर खाली आला तर आपण खाली दिलेली जी टार्गेट्स आहेत त्या दिशेनं झीलचा स्टॉक जाऊ शकतो. मी तुम्हाला आता टार्गेट झोन सुद्धा खाली दाखवतोय. तर हा आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन आहे. याचं पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. झील मध्ये आपल्याला आता सेलिंग होऊ शकतं. त्यानंतर इन्फोसिस बघूया. इन्फोसिस मध्ये सुद्धा डब्ल्यू पॅटर्न झाला होता, पण आज आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झालाय. तर त्यामुळे आता काय होऊ शकतं, बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला असल्यामुळे हा निगेटिव्ह आहे. कदाचित आणखीन थोडंसं सेलिंग येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण पटापट पटापट स्टॉक बघतोय. पुढचा स्टॉक आयआरसीटीसी आहे. आयआरसीटीसी मध्ये सुद्धा दुसऱ्या लेवल पासून रिव्हर्सल येत आहे. याचा अर्थ याच्यामध्ये सुद्धा आणखीन सेलिंग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तिसरं आपण विप्रो बघूया. विप्रो मध्ये काय झालंय, पहिल्या लेवल पासूनच रिव्हर्सल आलंय. पहिल्या किंवा दुसऱ्या लेवल पासून जर रिव्हर्सल येत असेल तर आणखीन थोडंसं सेलिंग होऊ शकतं. तर पटापट पटापट हे स्टॉक आपण बघतोय. इथे सुद्धा एमजीएल मध्ये बघा, दुसऱ्याच्या वर जायचा प्रयत्न झाला होता, सेलिंग करत खाली आलंय. आज शूटिंग स्टार कॅन्डल झाली आहे आणि शूटिंग स्टार कॅन्डल नंतर उद्या आणखीन खाली सेलिंग होऊ शकतं. या स्टॉक मध्ये जे काही टार्गेट्स असतील मी तुम्हाला उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये नक्की देईन. त्यानंतर कोल इंडिया बघूया. कोल इंडिया मध्ये काय झालं होतं, कोल इंडिया मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की इथेच आपल्याला शूटिंग स्टार कॅन्डल झाली आहे. दुसऱ्या लेवलच्या खाली आपल्याला यायला लागलं तर सेलिंग होऊ शकतं. मागचे 2 दिवस आपल्याला सेलिंग होताना दिसतंय. आणखीन सुद्धा खाली हा स्टॉक जाऊ शकतो. तर अशा प्रकारे पटापट पटापट आपण हे सर्व स्टॉक चेक करूया. एचडीएफसी बँक मध्ये आपल्याला काय दिसतंय, इथून खाली आल्यानंतर इथून कुठून तरी रिव्हर्सल होणार आहे. बरोबर, कदाचित इथून होईल, कदाचित इथून होईल, कदाचित इथून होईल, कदाचित ह्याच्या खालून होईल, आपल्याला माहित नाही. पण इथून कुठून तरी आता रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. खाली यायला सुरुवात झाली आहे, आणखीन थोडंसं खाली येऊ शकतं. तर त्यानुसार आपल्याला रिव्हर्सल इथून बघायला मिळू शकेल. तर हे झालं एचडीएफसी बँक विषयी. या सर्व लेवल्स तुम्हाला दिलेले आहेत. आता आपल्याला इथे जेएसडब्ल्यू एनर्जी आहे. जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये सुद्धा सांगितलं होतं की वरच्या बाजूला आपल्याला इथे काय झालंय, थोडासा आपल्याला हवा तसा नाही पण एम पॅटर्न बनलाय. खाली येऊ शकतं, हा रिव्हर्सल झोन आहे. इथून कुठूनही रिव्हर्सल होऊन किंमत नंतर पुन्हा वर जाऊ शकते. तर अशा प्रकारे सर्व स्टॉक मी पटापट पटापट दाखवतोय. इथे सुद्धा सेकंड लेवल पासूनच रिव्हर्सल आलंय बघा. तर तुम्ही जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ही मी जी काय कन्सेप्ट सांगतोय ती लक्षात आली असेल. दुसऱ्या लेवल पासून रिव्हर्सल आलं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, खाली पुन्हा जाऊ शकतो. आणि एकदा दुसऱ्या लेवलच्या वर टिकायला लागलं तर मग वर गेल्यावर खाली आलं तरी पुन्हा वर जाण्याची शक्यता असते. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. शेवटचा स्टॉक बघूया जो आहे आरबीएल बँक. आरबीएल बँकनं काय केलंय बघा, दुसऱ्या लेवलच्या वर आपल्याला टार्गेट झोन मध्ये क्लोजिंग दिले. आता हे जर टिकलं समजा आणि तिसरं टार्गेट आलं तर मग ह्या स्टॉक मध्ये काय होणार, तेजी होणार. जरी थोडं खाली आलं तरी परत वरच जाणार. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यामुळे आरबीएल बँक मध्ये तिसरं टार्गेट आलं तर मग आपल्याला तेजी आणखीन कंटिन्यू होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर असं आपण पटापट सर्व, कारण हे स्टॉक आपण मागच्या 2-3 आठवड्यांपासून बघतोय, तर त्यामुळे मी इथे पटापट तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे. तर हे झालं स्टॉकचं विश्लेषण. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला ह्या पद्धतीनं रिव्हर्स झोन आणि टार्गेट झोन अशा पद्धतीनं विश्लेषण पाहिजे असेल तर मी ग्रुपवर काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की ठराविक नंबर ऑफ लाईक आणि ठराविक नंबर ऑफ कमेंट जर झाल्या तरच इथून पुढे मी हे विश्लेषण सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहे. अन्यथा हे विश्लेषण मला थांबवावं लागणार आहे, कारण इतकं उत्तम, इतकं परफेक्ट विश्लेषण, याला विश्लेषण म्हणावं का प्रेडिक्शन म्हणावं हा निर्णय तुमचा आहे. करत असताना सुद्धा जर तुम्ही एक साधं लाईक
किंवा एक कमेंट करू शकत नसाल, तर मग आपल्याला काय करावं लागेल, प्रतिसाद पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, हे गोष्ट कंटिन्यू करू शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.